नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर टीचर्स डीए एरियर्स मार्च 2026 पेमेंट शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. जुलै ते ऑक्टोबरचा महागाई भत्ता थकबाकीचा मार्चच्या पगारात मिळणार. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता जुलै ते ऑक्टोबरचा महागाई भत्ता थकबाकी मार्चच्या पगारात कशा पद्धतीने मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, टीचर डीए एरियर्स मार्च 2026 पेमेंट शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. जुलै ते ऑक्टोबरचा महागाई भत्ता थकबाकी मार्चच्या पगारात मिळणार. पहा संपूर्ण सविस्तर अपडेट. वर्धा, महाराष्ट्र राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. शिक्षण संचालनालयाने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक प्रसिद्ध केलेल्या या अधिकृत पत्रानुसार शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित महागाई भत्त्याची म्हणजे डीए थकबाकी मार्च 2026च्या वेतनासोबत रोखीने अदा करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. थकबाकीचा मोठा टप्पा मार्चमध्ये पूर्ण होणार आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार दिनांक 1 जुलै 2025 पासून महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्यात आली होती आणि या सुधारित दरानुसार जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या 4 महिन्याच्या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी म्हणजे एरियर्स हे प्रलंबित होती. शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी स्वाक्षरी केलेल्या या पत्राद्वारे ही माहिती या ठिकाणी पुढे आलेली आहे. बघा, रोखीने जमा. ही सर्व थकबाकी आता मार्च 2026च्या पगारात रोखीने जमा करण्याचे निर्देश सर्व जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत. फेब्रुवारीच्या फरकाचाही मार्ग मोकळा झाला आहे आणि ज्या जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी 2026चे वेतन शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वीच कोशागारात पारित झाले होते, अशा ठिकाणच्या कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून विशेष तरतूद करून या ठिकाणी विशेष तरतूद करण्यात आली आहे. अशा जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा फेब्रुवारी 2026चा 1 महिन्याचा महागाई भत्ता फरक देखील मार्च 2026च्या वेतनासोबतच रोखीने दिला जाणार आहे. पहा पुढे, शालार्थ प्रणाली बदल. यासाठी सुविधा म्हणून शालार्थ प्रणालीत होणारा आहे. थकबाकीच्या वितरणात कोणतीही तांत्रिक अडचणी येऊ नये यासाठी महा-आय-टी विभागाला देखील सूचना देण्यात आल्या आहेत. वाढीव महागाई भत्ता आणि थकबाकीच्या देयकासाठी शालार्थ प्रणालीमध्ये स्वतंत्र टॅब उपलब्ध करून देण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. तसेच या प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी टॅबमध्ये आवश्यक मर्यादा म्हणजे व्हॅलिडेशन लागू करण्यास सांगण्यात आले आहे. बघा, नेमकं या अपडेटच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना दिलासा. खरं तर ही बाब कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करणारी ठरणार आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात हा निर्णय झाल्यामुळे राज्यातील लाखो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. महागाईच्या काळात थकबाकीची रक्कम रोखीने मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या खिशात मोठी रक्कम जमा होणार आहे. यामुळे शैक्षणिक वर्तुळातून सरकार आणि शिक्षण विभागाचा या निर्णयाचे स्वागत होत आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी टीचर डीए एरियर्स मार्च 2026 पेमेंट म्हणजे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी अपडेट आहे. जुलै ते ऑक्टोबरचा जो महागाई भत्ता आहे तो थकबाकी मार्चच्या पगारात मिळणार असल्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.